नमस्कार, मी ज्योत्स्ना. आपण पाहत आहात न्यूज वर्ल्ड. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात पाहूया शहर परिसरातील विशेष घडामोडी. मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रस्थापित लोकांना हादरे देत नव्या चेहऱ्यांना संधी देणाऱ्या ठरल्या. एकंदरीत मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. नुकत्याच नाशिक जिल्ह्यातील 417 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका पार पडल्या. त्यातील 99 ग्रामपंचायती मालेगाव तालुक्यातील होत्या. या ग्रामपंचायतींमध्ये सरासरी 60 ते 70% मतदान झालं. या निवडणुकींच्या मतमोजणीच्या दिवशी आमचे मॅनेजिंग डायरेक्टर चंदन पवार यांनी आढावा घेतला. कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही, सर्व शांततेत पार पडलेलं आहे. गावकऱ्यांचं पण सहकार्य लावल्यामुळे सर्वांना आम्ही मतदान शांततेत पार पाडण्याचं आवाहन केलं होतं. त्याप्रमाणे मतदान आतापर्यंत सुरळीत पार पडलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार नाही घडलेला नाही. बोगस मतदानचे काही केसेस नाही. बोगस मतदान काही गोंधळ वगैरे काही झालेलं नाही. सर्व सुस्थितीत पार पडलेले आहेत. किती टक्के मतदान झालं काही आपल्याला कल्पना आहे? मतदानची अजून सरासरी आलेली नाही आमच्यावर, तर सरासरी 80 ते 85% पार पडेल असं अंदाज आहे वाटतं. मतदान व्यवस्थित झालं. अनुचित प्रकार नाही काहीच नाही. बोगस मतदान नाही, हे काही नाही. बाकी तुमच्या सुविधा वगैरे सगळं व्यवस्थित. तुमच्या कर्मचाऱ्यांच्या आता नेहमीप्रमाणे त्यात बदल नाही काही? त्याच्यात काही बदल नाही. जी निवडणूक आहे, या निवडणुकीच्या अनुषंगाने योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. पोलीस सतर्क आहेत. गावामध्ये सकाळपासून आता पावतो कोणताही अनुचित प्रकार नाही. बोगस मतदान कोणतीही तक्रार आतापर्यंत तशी प्राप्त झालेली नाही. आणि सर्व मतदान सुरळीतरित्या शांततेने चालू आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आता मतदानाची ही प्रक्रिया आहे आणि सर्व शांततेने सुरू आहे. बंदोबस्त व्यवस्थित लागलेला आहे. कोणता अनुचित प्रकार नाही. मतदान सुरळीत झाले, कुठलीही भानगड तक्रार झाली नाही. पोलिसांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं, गावातील लोकांनाही सहकार्य केलं. कोणकोणत्या बूथवर म्हणजे दौरे केले आतापर्यंत, राऊंड मारला? मी ऑब्झर्वर आहे मालेगाव आणि चांदवड तालुक्यासाठी. मी आतापर्यंत जवळजवळ 21 ग्रामपंचायतींना जाऊन आलो. सकाळी 8 वाजल्यापासून ते आता साधारणतः 5:15 वाजेपर्यंत 21 गाव आम्ही कंप्लीट केले. एकंदरीत सर्व ठिकाणी शांततेत मतदान चाललेलं आहे. याविषयी अधिक माहिती देताना मालेगावचे तहसीलदार श्री दीपक पाटील म्हणाले, आपल्यासोबत आहे मालेगाव तालुक्याचे तहसीलदार दीपक पाटील साहेब. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया सार्वत्रिक ग्रामपंचायत ज्या निवडणुका लागल्या होत्या त्या संदर्भात ते आपल्याला माहिती देत आहेत. न्यूज वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे. या सर्व ज्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक लागलेल्या आहेत तर त्याची व्यवस्था कशी आहे? मालेगाव तालुक्यात एकूण सार्वत्रिक 99 ग्रामपंचायत व 7 ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकांसाठी 22 एप्रिल 2015 रोजी नुकतंच मतदान झालेलं आहे. आपल्याकडे 15 ग्रामपंचायत ह्या बिनविरोध झालेल्या आहेत आणि ॲक्च्युली 84 सार्वत्रिक ग्रामपंचायत आणि एका ग्रामपंचायत पोटनिवडणूक अशी एकूण 85 ग्रामपंचायतीमध्ये कालच शांततेने निवडणूक पार पाडलेली आहे. या संदर्भात मतमोजणी जी आता चालू आहे तर मतमोजणीची प्रक्रिया कशी असते? आपण या ठिकाणी शिवाजी जिमखान्यामध्ये एकूण 24 टेबल या ठिकाणी लावलेले आहेत आणि 24 टेबलावर एकूण 12 फेऱ्यांमध्ये संपूर्ण तालुक्यातील मतमोजणी होणार आहे. एका फेरीमध्ये साधारण 4 ते 5 ग्रामपंचायती ज्या सर्वप्रथम संवेदनशील आहेत त्यांच्या आपण मतमोजणी करणार आहोत. एका टेबलावर आपण मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक व शिपाई असं एका टेबलावर 3 याप्रमाणे आपण 24 टेबलावर 72 कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. पर्यवेक्षक विशेषतः आपण राजपत्रिका अधिकारी नेमण्याचा प्रयत्न केलेला आहे. आतापर्यंत किती फेऱ्या झाल्या? आतापर्यंत आपल्याकडे 5 फेऱ्या झालेल्या आहेत आणि 6वी फेरी चालू आहे. साधारण 3 ते 4 वाजेपर्यंत आपण तालुक्यातील सर्व फेऱ्या संपतील आणि सर्व जागांचे निकाल जाहीर होतील अशी अपेक्षा आहे. आपण मालेगाव तालुक्यात निवडणुकीनिमित्त भरपूर फिरलात. सर्व विभागांची माहिती, ते सर्व गावांची माहिती, कसा अनुभव आहे आपला? नुकतंच आपण महिनाभरापासून पाहत आहात तालुक्यामध्ये चांगल्यापैकी पोषक वातावरण आहे. त्या ठिकाणी हेल्दी कॉम्पिटिशन जे म्हणतो आपण, जी लोकशाहीला पोषक असते त्याप्रमाणे गेल्या 15-20
विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या आणि लोकप्रतिनिधी या सगळ्यांच्या सहभागाने ही निवडणूक शांततेने पार पाडल्याबद्दल त्यांचंसुद्धा आम्ही अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो. न्यूजवरशी बोलल्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. न्यूज वाईडसाठी सिद्धार्थ शेजवाळ, मालेगाव. मालेगाव येथील मोसम नदीतील प्रदूषण वाढले असून त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. आजकाल नदीचा प्रदूषणाचा राक्षस सर्वांपुढे आवासून उभा आहे. मालेगावमधील मोसम नदी पण यातून सुटलेली नाही. या नदीचा प्रदूषणाचा लेखाजोखा आपणासमोर मांडत आहोत. याविषयी आम्ही मालेगाव महानगरपालिका आयुक्त यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मालेगाव मोसम नदीची फार दुरावस्था झाली. लोकांच्या तक्रारी आहे, रोगाच्या समस्या, विविध आजार होत आहे लोकांना. तर त्याबद्दल महानगरपालिकेने आत्तापर्यंत काय योजना राबवली नदी सुधारांतर्गत? याच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेने साधारण 40 कोटी रुपयाचा एक प्रकल्प अहवाल तयार करून नदी कृती आराखड्याअंतर्गत राज्य शासनाकडे सादर केलेला होता. राज्य शासनाने सदरचा आराखडा केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे. तथापि अद्यापी सदर प्रकल्प अहवालामध्ये कुठल्याही प्रकारची मान्यता मिळालेली नाही. त्याच्यामुळं ते जे काम आहे नदी सुधाराचं काम रखडलेलं आहे. मध्यंतरी शहरामध्ये आपण एक भुयारी गटर योजना मंजूर करून घेतली होती. तथापि सदरचाही निधी केंद्र शासनाकडून आपल्याला प्राप्त झाला नाही आणि त्यामुळं जरी भुयारी गटर योजना आणि नदी कृती आराखडा या 2 प्रकल्पाला जर केंद्र शासनाने जर मान्यता दिली तर हे 2 प्रकल्प तातडीने सुरू करता येतील. आणि त्यामुळं ही जी मोसम नदी आहे की ज्या नदी सुधारणेसाठी सर्व प्रकारचे आवश्यक उपाययोजना या आराखड्यामध्ये केलेले आहेत ते आराखडे महानगरपालिकेला पूर्ण करता येतील. आणि जो रिंग रोड बनवण्यात आलेला आहे तो कुठपर्यंत आहे, कसा आहे, त्याचं काय? कुठला जो नदीच्या बाजूला जो बनवण्यात आलेला आहे तो? नाही, ॲक्च्युली नदी कृती आराखड्यातलंच ते काम होतं आणि नदी कृती आराखड्यामध्ये 70% निधी हा शासनाचा आणि 30% महानगरपालिकेचा. आत्ता जे काम करण्यात आलेलं आहे तो जो 30% जो निधी आहे महानगरपालिकेचा निधी, त्या निधीतून सदरचं काम करण्यात आलेलं आहे. तर काम पूर्ण झालेलं आहे का ते? नाही, ते काम हे अद्याप प्रगतीपथावर आहे. टेंडर दिलेलं होतं ते कंप्लीट झालं का त्यानुसार? नाही, सदरचे काम अद्याप प्रगतीपथावर आहे आणि ते काम लवकरच आपल्याला साधारण 6 महिन्याच्या आत पूर्ण होणार आहे. काम तर सध्या बंदच आहे ना सर? नाही, सदरचे काम सध्या जरी बंद असलं तर सध्या महानगरपालिकेची जर आर्थिक परिस्थिती आपण बघितली तर पारगमन शुल्क हे बंद झालेलं आहे. त्याचबरोबर LBTमुळे काही स्रोत जे आहेत उत्पन्नाचे ते कमी झालेले आहेत. महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं महानगरपालिका प्रयत्नशील आहे आणि त्या महानगरपालिकेच्या उत्पन्नातून सदरचं काम असल्यामुळं सध्या सदरचं काम बंद अवस्थेमध्ये. न्यूज वाचच्या आजच्या अंकात अजूनही विशेष घडामोडी, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मेजवानी लय भारी.
नाशिकमधील पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार सीमा हिरे यांच्याशी आमचे प्रतिनिधी मिलिंद कुलकर्णी यांनी संवाद साधला. पाहूया या संवादाची एक झलक. तरुण तडफदार आणि लोकप्रिय आमदार सौ सीमाताई हिरे. सीमाताई हिरे या पोपटरावजी हिरे यांच्या सुनबाई आहेत आणि नगरसेविका म्हणून त्यांनी नाशिक महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे. त्यांच्यामुळे त्यांच्याकडे अनुभव खूप चांगल्या प्रकारे आहे. सीमाताई, आमदार झाल्यानंतर आपण विधान भवनामध्ये पहिल्यांदा प्रवेश केला, त्यावेळेला आमदार म्हणून आपल्या मनामध्ये काय भावना होत्या? खरं तर खूप वेगळा असं अनुभव मिळाला. अतिशय चांगला असा अनुभव, खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. नगरसेवक म्हणून 3 टर्म मी काम केलं आणि त्यामुळे महापालिकेतनं प्रशासनाकडून कशा पद्धतीने काम करायचं हा अनुभव देखील होता. परंतु याचं स्वरूप व्यापक आहे आणि त्यामुळे सत्तेत असताना आम्ही आल्यामुळे ही जास्त आनंदाची गोष्ट आहे की आमच्या पार्टीची सत्ता आज महाराष्ट्रात आहे. आमचे मुख्यमंत्री आहेत, सन्माननीय सगळे मंत्री आमच्या, म्हणजे ज्यांच्याबरोबर मी प्रदेश कार्यालयात, प्रदेश कमिटीत काम केलं असे सगळे मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं हा खूप आनंदाचा भाग आहे. सीमाताई, 15 वर्ष तुम्ही नगरसेवक म्हणून काम केलं. या भागातल्या सगळ्या समस्यांची आपल्याला जाणीव आहे. तसंच नाशिकच्या पण सगळ्या ज्या काही नागरी समस्या आहेत त्याच्या संदर्भातही आपल्याला जाणीव आहे. येणारा कुंभमेळा, त्याच्या पार्श्वभूमीवरती आपण कशा पद्धतीने काम करून नाशिक शहराचा फायदा करून देणार आहात? खरं तर नाशिक कुंभमेळा आता जवळच आलेला आहे. जवळपास 2-3 महिनेच, म्हणजे 14 जुलैला आपली पहिले शाही स्नान आहे आणि त्या दृष्टीने प्रशासनाची तयारी चालू आहे. वारंवार इथे गिरीश महाजन जे आमचे पालकमंत्री आहेत त्यांनी देखील इथे वेळच्या वेळी बैठका घेऊन तशा सूचना आणि आदेश प्रशासनाला दिलेले आहेत आणि प्रत्येक कामावर बारकाईनं नजर ठेवून सगळे कामं व्यवस्थित चालू आहे केले. त्याचं गुणवत्ता, त्याचा दर्जा याकडे देखील लक्ष देऊन सगळी कामं व्यवस्थित चालू आहेत आणि जवळपास ती सगळी कामं सिंहस्थापर्यंत मार्गी लागतील अशी आशा आहे. काही वेळेला बऱ्याच ठिकाणी तक्रारी अशा ऐकायला येतात की कामांचा दर्जा खूप निकृष्ट आहे. तर त्याच्या संदर्भात आपण काही अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत का? तर खरं आहे की मागच्या वेळेस अशा काही गोष्टी निदर्शनास आल्या की काही जी कामं होती ती निकृष्ट दर्जाची होती आणि त्याची पाहणी केल्यानंतर देखील तसं जाणवलं आणि मग त्यांना कडक भाषेत तसं पालकमंत्र्यांनी देखील सुनावलं आणि त्यांना गुणवत्ता तपासून आणि गुणवत्ता चांगली ठेवण्याचं काम देखील पालकमंत्र्यांनी त्यांना सांगितले. मला आपल्याला एक असा प्रश्न विचारायचा आहे की नगरपालिकेला जो शासनातर्फे निधी येणार आहे कुंभमेळ्यासाठी, त्या नगरपालिकेमध्ये निधी आणण्यासाठी काही अडचणी मध्यंतरीच्या काळामध्ये निर्माण झाल्या होत्या, तर त्या आता सगळ्या सुटल्या आहेत का आणि महानगरपालिकेकडे सगळा निधी व्यवस्थित पोहोचला आहे का? महानगरपालिकेला राज्य शासन हे निधी देणार आहे आणि काही प्रमाणात मिळालं देखील आहे आणि तसे अधिवेशनात देखील आम्ही मागणी केलेली. बजेटचं जेव्हा अधिवेशन होतं त्यावेळेला आम्ही तशी तिथे मागणी केली की नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर इथे लोक येत असतात संस्थासाठी आणि इथले कामं आणि संस्थाची सर्व पार्श्वभूमी पाहता जवळपास 1200 कोटी निधी राज्य शासनाने महानगरपालिकेला देण्याचं कबूल केलेलं आहे. त्याचबरोबर अजून वाढीव निधी देण्यात यावा अशी मागणी देखील आम्ही केली. आता जवळपास 75% निधी हा महापालिकेला मिळालेला आणि त्या दृष्टीने कामं चालू आणि पुढचा देखील निधी लवकरात लवकर देण्यात येईल. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक दोन्ही ठिकाणी शाही स्नान होणार आहे आणि मुख्यमंत्री या सोहळ्याला यावेत, पंतप्रधान या सोहळ्याला यावेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे का? ध्वजारोहण ज्या वेळेस होतं सुरुवातीला त्यावेळेला खरं तर पंतप्रधान, मागच्या वेळेस आपले राष्ट्रपती आणि अनेक मान्यवर इथे आलेले होते 2002 साली. तर आता देखील तशी निमंत्रणं दिलेली आहेत आणि मुख्यमंत्री तर येणार आहेतच, परंतु त्यांनी देखील पंतप्रधान येतील असा आग्रह त्यांनी करावा असं सगळं आपल्या पुरोहित संघाने मागणी केलेली आहे. त्याचबरोबर आम्ही देखील त्यांना सांगितलेलं की हा अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याकडे संस्था असतो
अनेक लोक इथे त्यानिमित्ताने भेटतात. तर आपण आलं तर अजून चांगलं होईल. तर पंतप्रधानांनी येण्याचं कबूल केलेलं, त्यामुळे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान येतील. गोवंश रक्षणाचा एक खूप प्रलंबित प्रश्न होता आणि देवेंद्र फडणवीस सरकार ज्या वेळेला सत्तेवर आलं तर अवघ्या 15 दिवसांमध्ये त्यांनी तो प्रश्न सोडवला आणि गोवंश रक्षणाचा कायदा नाशिकमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात लागू झाला. परंतु नाशिकमध्ये काही ठिकाणी अजूनही चोरट्या पद्धतीने गायींची कत्तल होते, गोवंशाची कत्तल होते, अशा तक्रारी आमच्या कानावरती येतात. तर या संदर्भामध्ये पोलीस खात्याला, गृह खात्याला काही निर्देश किंवा सूचना आपण करू शकाल का? नक्की. खरं तर देवेंद्र फडणवीसांचं सरकार आल्यानंतर अतिशय धडाक्यात आणि चांगली कामं महाराष्ट्रात सुरू झाली. म्हणजे गोवंश हत्या बंदीचंच असेल, परंतु LBT असेल, टोल असेल, अनेक महत्त्वाचे प्रश्न त्यांनी अगदी अल्पावधीत मार्गी लावले. गोवंश हत्या बंदीच्या संदर्भात मी असं सांगेल की त्यांनी आता कडक निर्बंध आणलेले की कुठल्याही गायीची कत्तल किंवा हत्या केली जाऊ नये. परंतु असं जर काही होत असेल तर तसं आम्ही शासनाच्या लक्षात आणून देऊन नक्की त्याच्यावर निर्बंध आणण्यासाठी प्रयत्न करू. सीमाताई, आपण एक महिला, नाशिकमधल्या महिलांच्यासाठी आपण काही करण्याचं काही स्वप्न बघितलं? हो, नक्कीच. म्हणजे ज्या वेळेला मी निवडणूक लढवली त्यावेळेलाच माझ्या दृष्टीसमोर महिला ह्याच होत्या की आज आमचं जर मतदारसंघापुरती बोलायचं झालं तर आर्थिक बाबतीत अतिशय कमी असा मतदारसंघ आहे, जिथे लोकांना रोजगार असेल किंवा आर्थिक सक्षम होण्याची खूप गरज आहे. आणि इथल्या महिलांमध्ये खूप क्षमता आहेत. म्हणजे त्यांना जर चालना दिली तर त्या खूप काही करू शकतात. तर त्या दृष्टीने तिथे अनेक बचत गट देखील आहेत. त्या बचत गटांना चालना देऊन त्यांना काही काम करण्यासाठी प्रवृत्त करणे, त्याचबरोबर बचत गटांसाठी मॉल उभारण्याचं माझ्या पुढे मानस आहे की जेणेकरून आज खूप मोठा प्रश्न आहे की आज उत्पादनं अनेक होतात, अनेक वस्तू महिला घरगुती उत्पादन करतात, परंतु त्याचं मार्केटिंग करणं, त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं हे तसं खूप क्लिष्ट बनलेलं आहे. तर त्यासाठी बचत गटांचा मॉल तयार करणे आणि ज्या महिला वस्तू बनवतात किंवा उत्पादित करतात त्यांच्या वस्तू ह्या त्या मॉलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देणं असं मानस आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही प्रस्ताव देखील तयार करून तसं शासनाकडे पाठपुरावा करतो. देवेंद्र फडणवीसांसारखा एक अत्यंत तरुण आणि महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री राज्याला लाभलेला आहे. तर येणाऱ्या या 2-3 वर्षांच्या काळामध्ये राज्याच्या प्रगतीविषयी आपल्याला काय म्हणता येईल? कशा पद्धतीने प्रगती होईल? आमूलाग्र बदल झालेला असेल, कारण मी तर नेहमी सकारात्मकतेनेच बघते, परंतु ज्या पद्धतीने काम करण्याची पद्धत बघितलेली त्याबरोबर अतिशय म्हणजे त्याला म्हणतो की निर्णय घेण्याची क्षमता जी आहे ती अतिशय झटपट आहे. की जिथे आपल्याला अनेक वर्ष निर्णयाला लागत होते, अनेक अगदी शेवटी ज्यावेळेला निवडणुका तोंडांवर आल्या त्यावेळेला आपण काही निर्णय घ्यायला लागलो. मराठा आरक्षण असेल किंवा त्यासारखे अनेक निर्णय, निवडणुका आले म्हणून काहीतरी जाहीर करायचं असं पूर्वीच्या शासनात होतं. परंतु या शासनाने काम अतिशय झपाट्याने, अतिशय गतिमान आणि अतिशय चांगलं काम या सरकारचं आहे. आणि त्यात देवेंद्र फडणवीस, पूर्ण टीम, सगळे मंत्री हे देखील अतिशय पारदर्शक काम करतात. एकनाथजी खडसे असतील, म्हणजे जिथे संगणकीकरण सगळं करून त्याचबरोबर लोकांना जास्तीत जास्त सुविधा आणि त्यांना त्रास होणार नाही या दृष्टीने या सरकारचं काम चालू आहे. त्यामुळे अतिशय सकारात्मक काम चालू आहे आणि त्याचा बदल आपल्याला लगेच नाही दिसणार. जसं झाड लावल्यावर आपण म्हणतो की लगेच त्याला फळं येतील, त्याला कुठेतरी वेळ लागतो. झाडाला रोज पाणी घालावं लागतं, त्याचे मशागत खत द्यावं लागतं. त्या पद्धतीने झाड मोठं झालं, आपल्याला फळं मिळतील. त्या पद्धतीने 2 वर्षात आपल्याला लगेच हा सगळा बदल किंवा जे काय आपल्याला पाहिजे आहे ती कामं झालेली नक्की दिसतील अशी मला आशा वाटते. एक थोडासा व्यक्तिगत प्रश्न आपल्याला विचारतो की आमदार झाल्यापासून आपल्या पतींची आपल्याला आपल्या कामामध्ये कितपत मदत होते आणि ते स्वतः व्यक्तिगत आपल्या कामाविषयी किती समाधानी? त्यांची तर मला पूर्णपणे मदत असते आणि पूर्ण सहकार्य ते मला करत असतात. मग ते मंत्रालयातली कामं असो किंवा मतदारसंघात संपर्क असो, म्हणजे माझ्या इतकेच ते देखील व्यस्त असतात असं म्हणायला काही हरकत नाही. बऱ्याच वेळा म्हणतात की लेडीज या झेरॉक्स आहेत किंवा त्या पती सांगतील तसं काम करतात, परंतु तसं काही नाही. एकमेकांच्या सहकार्याने हे काम चालू आहे आणि व्यवस्थित पद्धतीने आम्ही मतदारसंघात काम करतो.
न्यूज वर्ल्डशी बोलल्याबद्दल आपल्याला धन्यवाद. आपल्या कारकिर्दीला आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. लवकरच आपण मंत्री व्हावेत ही आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. प्रशासनाने अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई करून आधीच समस्यांनी ग्रस्त झालेल्या मालेगावकरांना अजून अधिक समस्याग्रस्त होण्यापासून वाचवावं अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होते. आपल्या संस्कृतीत नदीला पूजनीय स्थान आहे. अनेक उत्सव नदीशी संबंधित असतात. मात्र काही लोकांना याचा विसर पडलेला दिसतोय, कारण ते नदीत अतिक्रमण करत आहे. नदीतील अतिक्रमण किती धोकेदायक ठरू शकते याचा अनुभव नाशिककरांनी 29 सप्टेंबर 2009च्या महापुरात घेतलेला आहेच. मात्र त्यावरून प्रशासन जागे झालेले दिसत नाही. मालेगाव येथील मोसम नदीतील अतिक्रमणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ शेजवळ यांनी. मालेगावची जी मोसम नदी आहे तर त्याबद्दल आजची परिस्थिती आणि पूर्वीची परिस्थिती ह्याच्यामध्ये काय बदल आहे, काय अंतर झालं आहे, काय फरक? तर मोसम नदी ही जी पूर्वी होती किंवा जेव्हा आमच्या लहानपणी आम्ही जी बघत होतो ती वाहती होती, सतत त्या नदीला पाणी राहत होतं. परंतु हल्ली जी नदी झालेली आहे तिला कुठलाही प्रवाह नाही, तिच्यात पाणी वाहत नाही. पाणीच्या ऐवजी तिथे हल्ली गटार वाहते असं दिसतंय. मधी सर्व घाण दिसते. वेगवेगळ्या गटारी त्या नदीला सगळ्या जोडले गेलेल्या आहेत. आणि नदीची स्वच्छता जी केली पाहिजे ती कुठल्याही प्रकारची स्वच्छता होत नाही. पूर्वी असं वाटायचं की नदी किनारी किंवा गंगेच्या किनारी राहणं एक भाग्य आहे म्हणून. परंतु परिस्थिती आता पलटलेली आहे की आता आपण नदी किनारी किंवा गंगेच्या किनारी राहतो म्हणजे काहीतरी आपलं काहीतरी चुकलेलं आहे किंवा आपलं दुर्भाग्य असं वाटतं. कारण गटार किंवा आपल्या गंगेला किंवा नदीला पाणीचा प्रवाह नाही. दुसरं त्या पाणीचा प्रवाह नसताना ती गंगा किंवा नदी ही चांगल्या प्रकारे कशी राहील याच्याविषयी कोणी काळजी घ्यायला तयार नाही. त्याच्याविषयी लोकप्रतिनिधींमध्ये अनासक्ती आहे. काही त्याविषयी ते बोलायला तयार नाही किंवा त्याचा पाठपुरावा तयार करायला नाही. आणि त्याच्यामुळे त्या नदीला ज्या गटारी जोडल्या जातात ज्याचं जे खराब पाणी येतं त्याविषयी कोणी विचार करायला नाही. आणि त्यामुळे आरोग्य हे शहरवासियांना मिळण्यापेक्षा तिथे आरोग्याचा तर काही प्रश्नच उरलेला नाही, तर पण त्याच्यामुळे शहराचं आरोग्य बिघडून राहिलेलं आहे. आणि त्यामुळे मोसम नदीचं जसं नाशिकच्या गोदावरीचं जे कायापालट करण्याचा जनतेने किंवा हायकोर्टाने ऑर्डर देऊन ते केलेलं आहे त्याप्रमाणे मोक्षगंगेचंही आता करण्याची गरज आहे. आणि तसं गेलं नाही तर कदाचित लोकही नाशिकसारखे परत हायकोर्टात किंवा न्यायालयात डाव घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण आता नदीच्या किनारी राहून लोकांचं आरोग्य हे शहरवासियांचं अतिशय धोक्यात आलेलं आहे. मालेगाव शहरामधल्या मोसम नदीचा काही आत्तापर्यंत महानगरपालिकेने विकास केला का, सुधारणा केली त्याच्यामध्ये? आतापर्यंत मालेगाव महानगरपालिका त्याच्यापूर्वी मालेगाव नगरपालिका होती आणि तोपासून आतापर्यंत काही एक काम मोसम नदीमध्ये काही काम सुधारण्याचं काम झालेलं नाही. आणि साफसफाईचे जे टेंडर काढलेलं आहे होतं पूर्वीचे महानगरपालिकांनी, आजची 2.5 वर्ष पूर्वीची महापौरांनी ते पैसा केंद्र शासनाकडून आलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाकडून आलेला होता. त्या फंडमध्ये मला असं काही दिसत नाही की काही मोसम नदीचा विकास आणि मोसम नदीच्या सुधारणा आणि मोसम नदीची साफसफाई असे काही इकडे दिसत नाही आहे. मला असं वाटतं की मालेगाव महानगरपालिकामध्ये मोसम नदीवरून एक भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे असं मला वाटतं. नदीला बघत आलेलो आहोत. पूर्वीच्या नदीत इतकी स्वच्छता होती, आज तिची परिस्थिती आज आपण बघत आहोत की इतके परिस्थिती अवघड झालेली की अस्वच्छता, डास, मच्छर आणि ती जवळच नदीजवळ कर्मवीर याना जाधव विद्यालय असल्यामुळे तेथील या नदीचा डासांचा परिणाम विद्यार्थ्यांना होत आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे मुलांना आजार होण्याची शक्यता वाढली. तरी महानगरपालिकेने लवकरात लवकर मोसम नदी स्वच्छतेकडे लक्ष द्यावं ही विनंती. या अतिक्रमणाविरोधात श्री काला गांधी हे मालेगाव येथील तहसील कार्यालयावर उपोषण करीत आहे.
चालू किया है? सन 2014 से जमूर स्कूल के ग्राउंड का अतिक्रमण हटाने के लिए एप्लीकेशन दे रहा हूँ। 180 अर्जी दे चुका था। अभी पिछले 8 दिन पहला 9/4/2015 को नासिक जिला के कलेक्टर को मैंने 80 नंबर का अर्जी दिया और उसमें लिख कर दिया कि जमूर स्कूल का अतिक्रमण हटाओ, और अगर ये अतिक्रमण नहीं हटाया गया जमूर स्कूल के मैदान का तो मैं अमरण उपोषण करूँगा। कलेक्टर साहब ने पूछा कि क्यों अमरण उपोषण कर रहे हैं, कि बोला साहब 2 साल से मैं एप्लीकेशन कर रहा हूँ, 80 अरीजे दे चुका हूँ, लेकिन मालेगांव शहर की महानगर पालिका के आयुक्त और उसके जिम्मेदार ऑफिसर, पुलिस ऑफिसर और प्रांत और तहसीलदार साहब के जितने भी डिपार्टमेंट के ऑफिसर हैं इस ज़मीन के ताल्लुक से कोई उस पर अमल नहीं कर रहा है, वो अतिक्रमण नहीं हटा रहा है। इसलिए मैं अब तंग आ गया हूँ। ये लोग मुझको मजबूर कर रहे हैं कि अपनी जान दे दूँ, इसलिए मैं अमरण उपोषण पे बैठ रहा हूँ। जब तक अतिक्रमण नहीं हटाएंगे तब तक मेरा मरण जारी रहेगा। मालेगावच्या प्रशासनासमोर हा प्रकार घडत असताना प्रशासन काहीही करत नाहीये। यामुळे जनतेत याविषयी संताप व्यक्त केला जातोय। याविषयी बोलताना मालेगावचे महापौर युनुस ईसा यांनी सांगितलं कि गांधी जो बैठा है, काला गांधी, शेख हमीद, उनके बारे में आपको क्या है, कैसे क्यों ये सब कर रहे हैं? मालेगाव शहरात आदिवासी जागा बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून बांधणे करने बाबत बंद करने का नहीं, ये जो काला गांधी जो बैठे हैं इसके पहले हमने 2 महीना पहले लोगों की कंप्लेंट करे थे। अच्छा। तो हमने प्रशासन को उसको फॉरवर्ड किया था और हमने पुलिस प्रोटेक्शन भी मांगा था उसके लिए कि बस 700 लोग कर्मचारी हमको पुलिस से होना चाहिए ताकि अतिक्रमण हम तोड़ सकें। बराबर। तो कल पेपर न्यूज़ में भी हमने देखे, जिसका मालक था, जगह मालक था, उन्होंने भी नोटिस दिया है कि ये जगह हमारे खाटी वहाँ पर कोई बांधकाम ना करे। अच्छा। तो हम भी उसके फेवर में मालेगांव के जो ऐसे इलीगल जगह पे जो लोग बसे हुए हैं वो टूटना चाहिए। मौसम नदी के बारे में तो कचरा वगैरह बहुत पड़ा है और अभी नहीं, अभी हमने परसों से उसका नियोजन करे है कि रोज एक हमारा 2 GCB हो गए अभी महानगर पालिका के, तो एक GCB हम कंटिन्यूस वहाँ सुबह से लेकर दोपहर तक चलाएंगे और नदी पात्र पूरे साफ करके वहाँ पर मलेरिया ऑयल का छिड़काव वगैरह करेंगे। शासन को कोई निधि आया नहीं क्या? वो ये जो भिन्न तो जो है नदी सुधार का 10 करोड़ रुपये आया था। अच्छा। सुरक्षा भिन्न बांधने के लिए। तो 5 करोड़ रुपये उसको ऑलरेडी DPR का काम था, उनको हमने ठेकेदार को दे भी चुके थे। अच्छा। लेकिन वो ठेकेदार ने बंद किया, अभी उसको बुला के उनको लिस्ट दिया, हमने नोटिस भेजा है, अगर वो नहीं करेंगे तो उसको ब्लैक लिस्ट करेंगे। अच्छा। ये इसके पहले भी जैसे नदी में चल चुका है साहब? नहीं, जब कैसा था टेम्पररी चलता था, मालेगांव कॉर्पोरेशन के अंदर एक ही GCB था, लेकिन एक GCB अभी हमारा बढ़ने की वजह से अभी काम की जो सुना है कि किराए का था। नहीं, वो जो पहले जो था वो किराए का था, लेकिन अभी हमारे दौर में एक जो GCB 2 साल से बंद पड़ा होता, न्यू ब्रांड GCB था, लेकिन हमने उसको कंपनी को लेटर देके, मैं बैठने के बाद उसको कंपनी को लेटर देके वारंटी पीरियड के अंदर था वो, उसको काम करा के लिए वो GCB अभी अच्छी तरीके से चल रहा है। अच्छा। तो अभी नया निधि वगैरह कुछ है क्या? नहीं, अभी नया निधि अभी नया निधि तो नहीं है। और अभी गवर्नमेंट से हमने मालेगांव के लिए 10 करोड़ रुपये मांगा है और हल्द्वानी के लिए 14.5 करोड़ की डिमांड की है वहाँ से। अच्छा। अभी ये दयाने से लेके तो तुम्हारे किले तक नदी पात्र जो कम हुआ है उसके बारे में क्या कहते हैं? ये जो अतिक्रमण है, जो ग्रीन बेल्ट है साइड में नदी के पात्र में, जैसे सर्वे नंबर 118, 119 ये पट्टे में, वहाँ पे भी ऐसी अतिक्रमण भरभराव करके अतिक्रमण करके कैसे रोके कैसे? नहीं, इनको भी नोटिस दिया हमने, 52-53 की नोटिस दिया, इनके ऊपर गुना भी दाखिल किया है, लेकिन पुलिस प्रोटेक्शन नहीं मिलने की वजह से। पुलिस प्रोटेक्शन आपको क्यों नहीं मिलता था? वो पुलिस से पूछो आप जाके। नहीं, आप जवाब देंगे साहब, पुलिस से हमने तो लेटर दिया। नहीं, आपने मतलब पुलिस प्रोटेक्शन आपको क्यों नहीं मिलता? नहीं, हमने बार उनको लेटर दिया, अभी हमारे आदमी अधिकारी हमको बुला के बताया था कितने टाइम आपने लेटर दिया। सर, वो लेटर दिए है तो हमको भी उसकी कॉपी मिलनी चाहिए, हम उनसे सवाल पूछेंगे। लेटर की कॉपी देंगे ना। हाँ। आपने अगर कार्रवाई की, उन्होंने आपको सपोर्ट नहीं किया? बिल्कुल, अभी जस्ट ये खत्म होने के बाद आपको मैं कॉपी देता हूँ। चलेगा। और अभी आपकी क्या योजना है नदी सुधार के, बड़े पैमाने पर आप कितने इससे करना चाहेंगे? नहीं, देखिए, हमारा एक जो नदी सुधार के लिए सुरक्षा भिन्न के लिए 1 करोड़ 90 लाख रुपए इसका भी आया था अल्लामा इकबाल पुल के पास, लेकिन वो भी टेंडर की वजह से रिकॉल हुआ, वो 20% बिलो लिया था सामने वाले ने, लेकिन उसको पिछली स्थायी समिति ने जो कुछ किया वो बोल नहीं सकते, लेकिन वो उनका पैसा वगैरह EFD डिपॉजिट सब वापस करके उसको अभी न्यू टेंडर फिर निविदा में आया। यानी नदी सुधार आपका कार्यक्रम जारी रहेगा? जारी रहेगा।
मौसम नदी मालेगांव का बीच में का धुआं है ना वो। नहीं, मौसम नदी आपको 15 दिन के अंदर आप खुद आके देखोगे कि एकदम आपको क्लियर नजर आएगी। और उसमें जो सांडपानी है, जो गटर का जो पानी है, वो भुयारी गटर में से ये करने वाले हैं क्या? नहीं, रक्त मिश्रण पानी तो बहुत कम हो गया। नहीं, रक्त मिश्रित नहीं, जो गटर का जो सांडपानी आ रहा, जो भुयार गटर में उसको ये करना चाहिए, उसके बारे में आपका क्या कहना है? नहीं, अभी जो जैसे हमारी जो बुआरी गटर की स्कीम जो आ रही है, हाँ। तो तकरीबन फाइनल इस पर भी है, पीएमओ तक पहुंच गई फाइल वो। अगर वो हो जाने के बाद तो फिर वो दिमाग मारी खत्म है, डायरेक्ट ईपीडी प्लान में जाएगा वो। हाँ। नदी का कोई मसला नहीं रहेगा। आपके कार्यकाल में कुछ अच्छी योजना आपको लाने की इच्छा है, जैसे बहुत ने आपका नाम हो जाए भाई? अरे वो तो हमारी पाटलाक चालू है और बहुत करके इस महीने में या अगले मंथ में वो बुआरी गटर की स्कीम मालेगांव शहर में आ जाएगी, उसका पाटलाक हमारा चालू हो जाएगा। शुक्रिया। और ये काम कब से जारी हो जाएगा आपका? कौन सा? ये अभी इससे नदी सफाई का? नदी सफाई का तो आज करीब हमने परसों के दिन ऑर्डर दिए, हाँ। आज से शायद शुरू हो गया उनका। न्यूज वाईडसाठी सिद्धार्थ शेजवळ, मालेगाव. न्यूज वाईडच्या आजच्या अंकात अजूनही विशेष घडामोडी, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मेजवानी लय भारी. न्यूज वर्ल्ड वृत्तवाहिनीमार्फत सादर करण्यात येत असलेल्या झेप आकाशी या करिअर मार्गदर्शनपर कार्यक्रमांतर्गत विविध ठिकाणी रिक्त असलेल्या पदांची माहिती घेऊया. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने यांच्या अधिपत्याखालील विहित नमुन्यासह पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक 24/4/2015 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. पद क्रमांक 1 पदाचे नाव आहे संचालक सामाजिक अंकेक्षण संचालनालय दर्जाचे अधिकार. वेतन आहे 15,600 ते रुपये 39,100. ग्रेड पे 7,600 रुपये. प्रतिनियुक्तीचा कालावधी 3 वर्षे. 2 वर्ष मुदतवाढ. पद क्रमांक 2 पदाचे नाव आहे सहसंचालक तथा राज्य समन्वयक प्रशासन व वित्त. पदसंख्या आहे 1.
पदाचा संवर्ग केंद्र किंवा राज्य शासनातील गट अ दर्जाचे अधिकारी. वेतन आहे 15,600 ते ₹39,100. ग्रेड पे 5,400. प्रतिनियुक्तीचा कालावधी 3 वर्षे. 2 वर्ष मुदतवाढ. उपरोक्त नमूद संचालक आणि सहसंचालक तथा राज्य समन्वयक या पदांकरता प्रतिनियुक्तीने उमेदवार उपलब्ध न झाल्यास या पदांकरता कंत्राटी तत्वावर 11 महिन्यांसाठी भरती करण्यात येईल. सदर पदभरती करण्यासाठी सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे. पद क्रमांक 1 पदाचे नाव आहे संचालक सामाजिक अंकेक्षण संचालनालय. पदसंख्या 1. पात्रता आहे 1. PhD किंवा MSW समाजकार्य. 2. सामाजिक अंकेक्षण क्षेत्रात व ग्रामीण भागात काम केल्याचा किमान 5 वर्षांचा अनुभव. 3. मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आणि संगणकाचे उत्तम ज्ञान. 4. ग्रामीण भागात दौरा करण्याची तयारी. वेतन आहे एकत्रित मानधन ₹70,000. ग्रेड पे 5,400. दैनिक भत्ता आणि प्रवास भत्ता शासनाच्या गट अ दर्जाच्या अधिकाऱ्यांना अनुज्ञेय असल्याप्रमाणे. पद क्रमांक 2 पदाचे नाव आहे सहसंचालक तथा राज्य समन्वयक प्रशासन व वित्त. पदसंख्या आहे 1. पात्रता 1. MCOM. 2. ICWA किंवा CA परीक्षा पास. 3. वित्त व लेखा प्रशासनामध्ये काम केल्याचा किमान 5 वर्षाचा अनुभव. 4. मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आणि संगणकाचे उत्तम ज्ञान. 5. मराठी व इंग्रजी टायपिंग अनुक्रमे 30 ते 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखन पास असणे आवश्यक आहे. 6. MSCIT पास. वेतन एकत्रित मानधन ₹65,000. ग्रेड पे 5,400. दैनिक भत्ता व प्रवास भत्ता शासनाच्या गट अ दर्जाच्या अधिकाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या दराप्रमाणे. ब. कंत्राटी तत्वावर 11 महिन्यांसाठी पदभरती करण्यासाठीचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे. पद क्रमांक 1 पदाचे नाव आहे राज्य समन्वय अंमलबजावणी व नियंत्रण. पदसंख्या आहे 1. पात्रता 1. MSW समाजकार्य. 2. सामाजिक अंकेक्षण क्षेत्रात व ग्रामीण भागात काम केल्याचा किमान 5 वर्षांचा अनुभव. 3. मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आणि संगणकाचे उत्तम ज्ञान. 4. मराठी व इंग्रजी टायपिंग अनुक्रमे 30 ते 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखन पास असणे आवश्यक आहे. 5. MSCIT पास. वेतन आहे एकत्रित मानधन ₹55,000 अधिक प्रवास भत्ता व भ्रमणध्वनी भत्ता. पद क्रमांक 2 पदाचे नाव आहे राज्य समन्वय मूल्यांकन व सुधारणा. पदसंख्या 1. पात्रता आहे 1. MSW समाजकार्य. 2. सामाजिक अंकेक्षण क्षेत्रात व ग्रामीण भागात काम केल्याचा किमान 5 वर्षांचा अनुभव. 3. मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आणि संगणकाचे उत्तम ज्ञान. 4. मराठी व इंग्रजी टायपिंग अनुक्रमे 30 ते 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखन पास असणे आवश्यक आहे. 5. MSCIT पास. वेतन आहे एकत्रित मानधन 5500 अधिक प्रवास भत्ता व भ्रमणध्वनी भत्ता. अर्ज करण्याचा पत्ता उपसचिव रोहियो रोजगार हमी योजना विभाग नवीन प्रशासन भवन 16वा मजला मादाम कामा हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई 400032 या पत्त्यावर दिनांक 24 एप्रिल 2015 पर्यंत सादर करावेत. अर्जाचा अंतिम दिनांक आहे 24/4/2015. आमची वेबसाईट आहे www.mahags.maharashtra.gov.in. नाशिक महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान नाशिक मनपा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण समिती नाशिक यांच्या अंतर्गत खालील पदे ठराविक वेतनावर कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुलाखतीचं ठिकाण आहे मीटिंग हॉल वैद्यकीय विभाग 3रा मजला मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन शरणपूर रोड नाशिक. पद क्रमांक 1 पदाचे नाव आहे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी. पदसंख्या आहे 12. अनुसूचित जातीसाठी 2, विमुक्त अ साठी 1, भटक्या ब साठी 1, इतर मागासवर्गीयांसाठी 2, सर्वसाधारणसाठी 6. पात्रता आहे MBBS. वय 45 वर्ष किंवा सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्यांसाठी 62. एकत्रित मानधन 40,000.
अर्ज स्वीकारण्याचा दिनांक 23/4/2015 सकाळी 8 ते 11. पद क्रमांक 3 फार्मासिस्ट. पदसंख्या आहे 18. अनुसूचित जातीसाठी 2, अनुसूचित जमातींसाठी 3, विमुक्त जाती अ साठी 1, भटक्या जमाती ब साठी 1, इतर मागासवर्गीयांसाठी 2, सर्वसाधारणसाठी 9. पात्रता आहे डी फार्म. वय वर्ष 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे. एकत्रित मानधन 8,000 रुपये. अर्ज स्वीकारण्याची दिनांक व वेळ 2/5/2015 सकाळी 8 ते 11. पद क्रमांक 4 लॅब टेक्निशियन. पदसंख्या आहे 15. अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जमातीसाठी 3, विमुक्त जाती अ साठी 1, भटक्या जमाती ब साठी 1, इतर मागासवर्गीयांसाठी 2, सर्वसाधारणसाठी 7. पात्रता आहे BSc DMLT. वय वर्ष 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे. एकत्रित मानधन 7,000 रुपये. अर्ज स्वीकारण्याची दिनांक व वेळ 9/5/2015 वेळ सकाळी 8 ते 11. नमुना अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रांची चेकलिस्ट महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nashikcorporation.in वर उपलब्ध करण्यात आली असून प्रत्येक उमेदवाराने संकेतस्थळावरून नमुना अर्ज आणि चेकलिस्ट डाउनलोड करून पूर्णतः भरून मुलाखतीच्या वेळी सोबत घेऊन येणे आवश्यक राहील. दक्षिण रेल्वे यांच्या अधिपत्याखालील शिकाऊ उमेदवारांच्या विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात दिनांक 24/4/2000 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. पद क्रमांक 1 पदाचे नाव आहे फिटर. एकूण जागा आहे 176. खुल्या वर्गासाठी 89, SC साठी 26, ST साठी 13, OBC साठी 48. पद क्रमांक 2 पदाचे नाव आहे मशिनिस्ट. एकूण जागा 15. खुल्या वर्गासाठी 8, SC साठी 2, ST साठी 1, OBC साठी 4. पद क्रमांक 3 पदाचे नाव आहे टर्नर. एकूण जागा आहे 20. खुल्या वर्गासाठी 10, SC साठी 3, ST साठी 2, OBC साठी 5. पद क्रमांक 4 पदाचे नाव आहे वेल्डर. एकूण जागा आहे 87. ओपन साठी 44, SC साठी 13, ST साठी 7, OBC साठी 24. पद क्रमांक 5 पदाचे नाव आहे इलेक्ट्रिशियन. एकूण जागा आहे 25. खुल्या वर्गासाठी 13, SC साठी 3, ST साठी 2, OBC साठी 7. पद क्रमांक 6 पदाचे नाव आहे रेफ्रिजरेटर AC मेकॅनिक. एकूण जागा 15. खुल्या वर्गासाठी 8, SC साठी 2, ST साठी 1, OBC साठी 4. पात्रता आहे 12वी पास. संबंधित ट्रेडचे ITI प्रमाणपत्र. वय 15 ते 24. उमेदवाराचे वय दिनांक 24/4/2015 रोजी गणण्यात येईल. अर्जाचा अंतिम दिनांक 24/4/2015. अर्ज करण्याचा पत्ता वर्कशॉप पर्सनल ऑफिसर कॅरियज रिपेअर वर्कशॉप साऊथ वेस्टर्न रेल्वे गडग रोड हुबली 580020 कर्नाटका. उमेदवारांनी लिफाफ्यावर ॲप्लिकेशन फॉर एंगेजमेंट ॲज ॲक्ट अप्रेंटिसेस इन हुबली वर्कशॉप 20 ट्रेनिंग नोटिफिकेशन नंबर 01/2015 हे नमूद करावे. अधिक माहितीसाठी व अर्जाच्या विहित नमुन्यासाठी www.swr.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. याचबरोबर न्यूज वर्ल्डचं आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा आपली भेट पुढील प्रसारणात. तोपर्यंत मी ज्योत्स्ना आपला निरोप घेते. नमस्कार.